Welcome to free online classes of physics with Lambur sir. So in the second chapter of your syllabus, Mechanical Properties of Fluid, we studied this chapter in two parts. In first part, we study hydrostatics, and in the second part, we study hydrodynamics. In hydrostatics, we studied the properties of fluids like pressure, surface tension, which are rest. म्हणजे फ्लुइड रेस्टला असताना त्याच्याजवळ असणाऱ्या प्रॉपर्टीज लाईक प्रेशर अँड सरफेस टेन्शन वी स्टडीड इन द फर्स्ट पार्ट अँड इन द सेकंड पार्ट वी स्टडीड द प्रॉपर्टीज और बिहेवियर ऑफ द फ्लुइड इन मोशन just like viscosity. So in this session we are solving the numericals based upon the formulae which are derived while studying the property surface tension, and we are solving numericals which are based upon the formula. Two formulas we are using here to solve the numericals. In first formula we are using force due to surface tension. हा जो फोर्स ऍक्ट होतोय तो फोर्स एल एवढ्या लेंथ वर ऍक्ट होतोय which is in contact with free surface of liquid. Means force due to surface tension is the product of surface tension multiplied by total length which experiences force due to surface tension. ह्या फॉर्म्युलावर आपण काही न्यूमरिकल सोडवणार आहोत आणि दुसरा जो फॉर्म्युला यूज करतोय वर्क डन which is stored in the form of potential energy which is called as surface energy. आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपण स्टडी केलाय while studying the relation between surface tension and surface energy. In this formula dW is the work done or potential energy which is equal to surface energy is the product of surface tension into dA. What is dA here? dA is change in surface area. मग हा सरफेस एरिया इन्क्रीज होईल किंवा हा सरफेस एरिया डिक्रीज होईल. म्हणजे सोप फिल्म स्ट्रेच केलात तर सरफेस एरिया इन्क्रीज मिळेल तुम्हाला. लिक्विड ड्रॉप फॉर्म केलात तर त्या लिक्विड ड्रॉपचा सरफेस एरिया मिळेल. सोप बबल जर फॉर्म झाला तर सोप बबलचे दोन फ्री सरफेसेस तुम्हाला मिळतील आणि जो सरफेस एरिया तुम्हाला चेंज झालेला मिळेल मल्टिप्लाइड बाय सरफेस टेन्शन केला you will get the work done during that process or potential energy or surface energy. So by using these two formulas we are solving few numericals in this session. So let us start for the first numerical. In this numerical surface tension of water is given and we are asked to find vertical force required to detach a floating pin of length 2.5 centimeter from the surface of water. म्हणजे ही जी पीन आहे, पीन म्हणजे वायर म्हणू शकता, ज्याची लेंथ 2.5 सेंटीमीटर आहे. इट इज फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटर. आणि वॉटरच्या सरफेसवर जर फ्लोट होत असेल तर या वायरच्या किंवा पिनच्या दोन्ही साईडला दोन्ही लेंथला सरफेस टेन्शनचा फोर्स ऍक्ट होणार आणि ती आपल्याला टोटल लेंथ फाइंड आउट करावं लागेल मल्टिप्लाइड बाय सरफेस टेन्शन. म्हणजे पहिला फॉर्म्युला तुम्ही यूज करणार आहात हे न्यूमरिकल सोडवताना. मग गिव्हन नोट डाऊन करताना आपल्याला सरफेस टेन्शन वॉटरचं लिहावं लागेल आणि लेंथ ऑफ दॅट पिन लिहावी लागेल. पण लेंथ ऑफ पिन सीजीएस मध्ये आहे, सेंटीमीटर मध्ये. सरफेस टेन्शन एसआय मध्ये आहे म्हणून आपण पिनची लेंथ मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतली आणि कन्वर्ट करताना 2.5 न लिहिता आपण 25 लिहिलं, सेंटीमीटरच्या ऐवजी -2 मीटर लिहिलं, त्यामुळं टोटल लेंथ ह्या पद्धतीने लिहिली. But this is the length of pin. We want to find total length of that pin which experience force due to surface tension. मग ही जी टोटल लेंथ आहे पिनची, जी टोटल लेंथ सरफेस टेन्शनचा फोर्स एक्सपिरियन्स करेल दॅट टोटल लेंथ L इक्वल टू 2L. कारण पिनच्या दोन्ही साईडला हा सरफेस टेन्शनचा फोर्स ऍक्ट होत असणार आहे. मग टोटल लेंथ तुम्हाला मिळेल 50 into 10⁻³ मीटर. So you want to find force required to detach the floating pin. Yes, vertical force required to detach the vertical pin, floating pin.
आणि तो व्हर्टिकल फोर्स म्हणजेच कुणा एवढा असणार तो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍक्टिंग ऑन दॅट फ्लोटिंग पिन. मग जितका फोर्स जर तुम्ही त्या फ्लोटिंग पिनवर व्हर्टिकल प्रोव्हाइड केलात तर ती पिन जी सरफेसवर फ्लोटिंग आहे ती तुम्ही त्याच्या सरफेस पासून डिटॅच करू शकता. मग यासाठी लागणारा फॉर्म्युला F इक्वल टू TL पहिला फॉर्म्युला पहा. आणि इथं L म्हणजे पिनची लेंथ नाही घ्यायची, टोटल लेंथ घ्यायची, ज्या टोटल लेंथनं सरफेस टेन्शनचा फोर्स एक्सपिरियन्स केलेला आहे. सो लेट अस सॉल्व ट्राय फॉर द कॅल्क्युलेशन. So vertical force required to detach the floating pin from the surface of water. हाच फॉर्म्युला तुम्ही लिहिणार इथं. T into L. Substitute the values. इथलं 50 मधील एक झिरो इथं ऍडजस्ट केला तर पुढची टर्म अशी राहील 0.72 into 5. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्ही ओरली करू शकता. सो फायनल मल्टिप्लिकेशन इज 3.60 into 10 raised to minus 3 न्यूटन. न्यूटन म्हणजे फोर्सचं SI युनिट, कारण आपण गिव्हन आहेत ना SI सिस्टीम मध्ये लिहिलेलं आहे. आता हे तुम्ही आन्सर काढल्यानंतर तुमचं complete answer should be written in proper sentence. So while writing answer, you have to write vertical force required to detach the floating pin. आणि हे answer पुढे तुम्ही note down करा. So in this way, we use the first formula, force due to surface tension, to solve this numerical. Let us try to use the same formula in the second numerical. So if you read this numerical, it is asked to calculate the required force required to take away a flat circular plate of radius 0.01 meter. म्हणजे फ्लॅट सर्क्युलर प्लेट आपल्याला अवे घेऊन जायचे आहे. कुठून? फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर. आणि त्या वॉटरचं सरफेस टेन्शन इथं गेलेलं आहे आपल्याला. What is the radius of that flat circular plate? 0.01 meter. But he flat circular plate is once again floating on the surface of water. And we want to take away that circular plate from the water surface. मग त्यासाठी आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागेल. आणि पुन्हा एकदा सेम फर्स्ट फॉर्म्युला तुम्ही इथं यूज करत आहात. F इक्वल टू TL. बट इथं गिव्हन नोट डाऊन करताना सर्क्युलर प्लेटची रेडियस लिहावी लागेल आणि वॉटरचं सरफेस टेन्शन लिहावं लागेल. आणि इथं तुम्ही पायची व्हॅल्यू यूज करत आहात आणि ती नेहमी घ्यायची 3.142. वॉटरचं सरफेस टेन्शन आणि सर्क्युलर प्लेटची रेडियस ऑलरेडी मीटर मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे कुणाचंही कन्व्हर्शनची गरज नाही. यू वॉन्ट टू फाइंड टोटल लेंथ ऑफ द प्लेट which experiences force due to surface tension of water. आता मगाशी फ्लोटिंग पिन घेतली होती, त्या पिनची लेंथ 2.5 सेंटीमीटर होती, पण पिनच्या दोन्ही साईडला दोन्ही लेंथवर फोर्स ऍक्ट होत होता. त्यामुळे तुम्ही टोटल लेंथ पिनची घेत असताना 2L घेतलं, 2 टाइम्स L घेतलं. इथं मात्र फ्लॅट सर्क्युलर प्लेट असल्यामुळं सर्क्युलर प्लेटची किती लेंथ फोर्स एक्सपिरियन्स करेल सरफेस टेन्शनचा तो फाइंड करताना वी वॉन्ट टू फाइंड सर्क्युम्फरन्स ऑफ दॅट सर्क्युलर प्लेट. आणि त्या सर्क्युम्फरन्स तुम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर सरफेस टेन्शनचा फोर्स विल ऍक्ट अलॉंग दॅट सर्क्युम्फरन्स ऑफ दॅट सर्क्युलर प्लेट. आणि त्या सर्क्युम्फरन्सची लेंथ म्हणजेच टोटल लेंथ ऑफ प्लेट विच एक्सपिरियन्सेस फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन L इक्वल टू 2πr. आणि मग तुम्ही इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेल्या आहात आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर ही टोटल लेंथ तुम्हाला मिळते 0.06284 मीटर. नाव यू फाइंड द टोटल लेंथ ऑफ दॅट सर्क्युलर प्लेट विच एक्सपिरियन्सेस सरफेस टेन्शनचा फोर्स एक्सपिरियन्स करणारी टोटल लेंथ काढली. नाव वी वॉन्ट टू फाइंड वर्टिकल फोर्स रिक्वायर्ड टू टेक अवे दॅट प्लेट. मग किती फोर्स प्लेट एक्सपिरियन्स करते तितका फोर्स तुम्हाला त्या प्लेटवर ऍक्ट करावा लागेल. मग व्हर्टिकल फोर्स विच मस्ट बी इक्वल टू फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. पुन्हा एकदा सेम फॉर्म्युला तुम्ही लिहिता F इक्वल टू T इंटू L. पण इथं L मात्र तुम्ही किती घेणार? सर्क्युम्फरन्स ऑफ दॅट सर्क्युलर प्लेट, कारण त्या सर्क्युम्फरन्सच्या अलॉंगच सरफेस टेन्शनचा फोर्स ऍक्ट होतोय. सो वी स्टार्ट कॅल्क्युलेशन. Force required to take away floating plate from the surface of water.
सेम फॉर्म्युला यूज करूया, त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सरफेस टेन्शनची व्हॅल्यू आणि ही लेंथ ऑफ दॅट सर्क्युलर प्लेट लिहिलात. हे कॅल्क्युलेशन युजिंग लॉग तुम्हाला करावं लागेल अँड द आन्सर विल बी 0.004713 न्यूटन, कारण फोर्स तुम्ही फाइंड आउट केलेला आहे. कंप्लीट सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायला पाहिजे. सो आन्सर, यू शुड write this sentence once again and complete your answer. So in this way, we use first formula, force due to surface tension, to solve these two numericals. So let us shift towards the third numerical. Rectangular wire frame. किती साइज आहे पहा त्या वायर फ्रेमची? 2 by 2 centimeter. Is dipped in a soap solution and taken out. म्हणजे काय झालं असेल? वायर फ्रेम रेक्टँग्युलर आहे, 2 by 2 साईजची, सोप सोल्युशन मध्ये डीप केलाय आणि तिथून तुम्ही बाहेर घेतलाय. डेफिनेटली सोप फिल्म विल बी फॉर्म्ड विथ इन दॅट वायर. ज्या सोप फिल्मची डायमेन्शन्स 2 by 2 सेंटीमीटर असतील, म्हणजे यावरून तुम्हाला त्या सोप फिल्मचा एरिया मिळेल. अ सोप फिल्म इज फॉर्म if the size of that film is changed to 3 by 3 centimeter. तुम्ही साईज जर त्या सोप फिल्मची इन्क्रीज केला आणि किती इन्क्रीज केला तर 3 by 3 सेंटीमीटर, म्हणजे थोडक्यात तुम्ही त्या सोप फिल्मचा सरफेस एरिया इन्क्रीज केला. कारण सुरुवातीची साईज होती 2 by 2 सेंटीमीटर, आता तुम्ही ती साईज बनवला 3 by 3 सेंटीमीटर. सोप फिल्मचा सरफेस एरिया इन्क्रीज केला. मग सरफेस एरिया इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला वर्धन करावं लागतं. ते वर्धन पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर होतं इन दॅट इन्क्रीज्ड सरफेस एरिया. त्याला तुम्ही म्हणता सरफेस एनर्जी. म्हणजे इथं तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायला सांगितलंय पहा, वर्क डन इन दिस प्रोसेस. असं पण म्हणतील पोटेन्शियल एनर्जी इन दिस प्रोसेस कॅल्क्युलेट करा, सरफेस एनर्जी इन दिस प्रोसेस कॅल्क्युलेट करा. आणि सरफेस टेन्शन ऑफ सोप फिल्म इज गिवन. सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन इथं व्हॅल्यू प्रोव्हाइडेड आहे पहा आपल्याला. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल लिस्ट व्हॉट इज द गिवन. आता इथं आपल्याला सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन दिलेलं आहे, त्यामुळे गिव्हन मध्ये सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन आपण लिहू. त्यानंतर सोप फिल्मचा हा सुरुवातीचा सरफेस एरिया आहे आणि हा फायनल सरफेस एरिया आहे. पण सोप फिल्म हॅज 2 फ्री सरफेसेस. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, ज्यावेळेला सोप फिल्म फॉर्म होते त्यावेळेला त्याच्याकडे 2 फ्री सरफेसेस आहेत. त्यामुळे इनिशियल सरफेस एरिया काढताना 2 टाइम्स घ्यायला पाहिजे आणि फायनल सरफेस एरिया काढताना पण 2 टाइम्सच घ्यायला पाहिजे सरफेस एरिया. सो इनिशियल अँड फायनल सरफेस एरिया ऑफ सोप फिल्म. सुरुवातीला इनिशियल सरफेस एरिया काढूया. A1 इक्वल टू, हे पहा 2 by 2 बट 2 टाइम्स आपण घेतलं, दॅट इज इक्वल टू 8 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर घेतल्यामुळं ही टर्म आली पहा -4 मीटर स्क्वेअर. कारण ऍक्च्युली येणार होतं 8 सेंटीमीटर स्क्वेअर. पण सरफेस टेन्शन तुम्हाला SI युनिट मध्ये दिल्यामुळं इथला हा सरफेस एरिया पण SI मध्ये घ्यावा लागला, म्हणून सेंटीमीटर स्क्वेअरचं कन्व्हर्शन केलं तुम्ही 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. आता फायनल सरफेस एरिया A2 तो तुम्हाला 3 by 3 सेंटीमीटर वरून घ्यावा लागेल. सो फायनल सरफेस एरिया A2 3 by 3 सेंटीमीटर. पण हा सरफेस एरिया पण पुन्हा एकदा तुम्ही किती टाइम्स घेतला पहा, 2 टाइम्स घ्यायला पाहिजे, कारण सोप फिल्मला 2 फ्री सरफेसेस असतात. सो यू आर गेटिंग हिअर 18 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. इथं पुन्हा एकदा सेंटीमीटर स्क्वेअर येणार होतं, पण आपल्याला ते कन्व्हर्ट करावं लागलं मीटर स्क्वेअर मध्ये. आता जर तुम्हाला इनिशियल सरफेस एरिया मिळाला, फायनल सरफेस एरिया मिळाला, तर तुम्ही करू शकता इथं चेंज इन सरफेस एरिया कॅल्क्युलेट करू शकता. आणि हा चेंज इन सरफेस एरिया इन्क्रीज्ड आहे. सो टोटल इन्क्रीज इन सरफेस एरिया ऑफ सोप फिल्म DA इक्वल टू A2 मायनस A1, म्हणजे फायनल मायनस इनिशियल. सबट्रॅक्शन केलात तुम्ही तर 10 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. अशा पद्धतीनं इथं तुम्ही चेंज इन सरफेस एरिया काढलात. आणि वर्क डन जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं असेल तर मग कोणता फॉर्म्युला यूज करायचा सांगा? सेकंड फॉर्म्युला, DW इक्वल टू T इंटू DA. But T is given to us and here DA we find out. Simply you have to substitute the values. So to find
वर्क डन इन दिस प्रोसेस. मग त्यासाठी फॉर्म्युला जो यूज करताय, सेकंड फॉर्म्युला dw इक्वल टू t इंटू dA. लेट अस स्टार्ट calculation. So work done to increase the surface area of soap film, dw equal to t into dA. Surface tension is given and dA we just calculated. If you substitute the values आणि पॉवर ऍडजस्ट तुम्ही केल्यात तर इथं 10⁻⁻6 आणि इथं 10⁻1 म्हणजे -5 शिल्लक राहतात. सो 3 into 10⁻⁵ अँड द युनिट SI युनिट लिहिलेलं आहे आपण वर्क डनचं जूल. आता हे आन्सर तुम्हाला फुल सेंटेन्स मध्ये लिहायला पाहिजे. हेच सेंटेन्स कॉपी करायचं आणि आन्सर मध्ये म्हणायचं वर्क डन टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ सोप फिल्म इज इक्वल टू 3 into 10⁻⁵ joule. So in this third numerical, we make use of second formula, work done च्या फॉर्म्युलाचा यूज केला. आणि फर्स्ट आणि सेकंड न्यूमेरिकल मध्ये आपण फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनच्या फॉर्म्युलाचा यूज केला. So let us shift towards the fourth numerical. What is given? How much work is done? See here students, work done विचारलंय तुम्हाला म्हणजे सेकंड फॉर्म्युला तुम्ही यूज करणार किंवा सरफेस एनर्जी किती लागेल तुम्हाला टू फॉर्म अ ड्रॉप ऑफ रेडियस 0.01 मीटर. ड्रॉप म्हणजे एक तर वॉटरचा ड्रॉप असेल किंवा मर्क्युरीचा ड्रॉप असेल ज्याची रेडियस किती असावी 0.01 मीटर. हा ड्रॉप तुम्हाला फॉर्म करायचा आहे त्यासाठी किती वर्क डन करावं लागेल. हा इथं मर्क्युरी सांगितलंय तुम्हाला, मर्क्युरीचा ड्रॉप फॉर्म करायचा आहे त्याचं सरफेस टेन्शन इज गिव्हन. मग यासाठी करावं लागणारं वर्क डन म्हणजे फॉर्म्युला dw इक्वल टू t इंटू dA. आताच आपण अगोदर थर्ड न्यूमेरिकल मध्ये पाहिला तो फॉर्म्युला. मग इथं t इज गिव्हन, फक्त आपल्याला dA फाइंड आउट करायचं आहे आणि इथं dA म्हणजे या मर्क्युरी ड्रॉपचा सरफेस एरियाची व्हॅल्यू. सो इट इज सो सिंपल न्यूमेरिकल. सो दिस इज रेडियस ऑफ दॅट मर्क्युरी ड्रॉप. मीटर मध्ये दिलं होतं पण आपण डेसिमल पॉइंट फ्री केल्यानंतर 1 into 10⁻⁻2 मीटर झालं. आणि सेकंड सरफेस टेन्शन मर्क्युरीचं दिलेलं आहे तुम्हाला. सो लेट अस ट्राय टू फाइंड सरफेस एरिया ऑफ दॅट मर्क्युरी ड्रॉप. वी वॉन्ट टू फाइंड द वर्क डन which will be potential energy called as the surface energy. यासाठीचा फॉर्म्युला dw equal to t into dA. Here calculation मध्ये आपण mercury drop has how many free surfaces? Only one free surface outside चा तुम्ही बघता येतो. त्यामुळं surface area of mercury drop of radius r, you can write here dA equal to 4 pi r square. आता ही dA ची व्हॅल्यू तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केलात आणि सरफेस टेन्शन इथं लिहिलात तर तुम्ही वर्क डन टू फॉर्म मर्क्युरी ड्रॉप ऑफ रेडियस r फाइंड आउट करू शकता. सो dw इक्वल टू t इंटू dA विच इज इक्वल टू t इंटू 4 pi r स्क्वेअर. इथं t ची व्हॅल्यू 0.46 तुम्ही लिहिताय. 4 मल्टिप्लाइड बाय पाय ची व्हॅल्यू 3.142 लिहिताय आणि r 1 into 10⁻⁻2 त्याचा इथं स्क्वेअर करावा लागेल आपल्याला. आता इथलं मल्टिप्लिकेशन करताना ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 12.568 होईल. सी हिअर 12.568 आणि इथं याचा स्क्वेअर 10⁻⁻4. आता ह्या पहिल्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन मात्र युजिंग लॉगच करावं लागेल तुम्हाला. सो द आन्सर इज 5.78 into 10⁻⁻4 but joule, because SI unit of work done is joule आणि given quantities तुम्ही SI unit मध्येच लिहिलेल्या आहेत. You have to write this answer in full sentence. मग फुल सेंटेन्सला इथलं सेंटेन्स आपण कॉपी करायचं. सो आन्सर वर्क डन टू फॉर्म मर्क्युरी ड्रॉप ऑफ रेडियस r is given by this value. सो थर्ड आणि फोर्थ न्यूमेरिकल पुन्हा एकदा तुम्ही सेकंड फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह केलेले आहात. लेट अस शिफ्ट टुवर्ड्स फिफ्थ न्यूमेरिकल. वन्स अगेन हाऊ मच वर्क डन म्हणजे सेकंड फॉर्म्युलाच तुम्हाला यूज करावा लागेल किंवा सरफेस एनर्जी टू फॉर्म अ बबल ऑफ रेडियस 2 सेंटीमीटर फ्रॉम सोप सोल्युशन ऑफ सरफेस टेन्शन 0.07 न्यूटन पर मीटर. आता इथं फरक सांगतो. फोर्थ न्यूमेरिकल आणि फिफ्थ न्यूमेरिकल मध्ये फरक एवढाच आहे. फोर्थ न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला
मर्क्युरीचा ड्रॉप फॉर्म करायचा होता, त्यासाठी करावं लागणारं वर्णन काढायचं होतं. आणि फिफ्थ न्यूमरिकल मध्ये तुम्हाला सोप बबल फॉर्म करायचा आहे की ज्याची रेडियस 2 सेंटीमीटर आहे. मग सोप बबल आणि मर्क्युरी ड्रॉप मध्ये फरक एवढाच आहे, मर्क्युरी ड्रॉपला एकच फ्री सरफेस आहे, सोप बबलला मात्र 2 फ्री सरफेसेस आहेत. त्यामुळे 2 हा एक्स्ट्रा फॅक्टर याच्या वर्णनच्या कॅल्क्युलेशन मध्ये येईल. So first of all, we'll write what is given to us. The radius of bubble is given. सेंटीमीटर मध्ये दिले. आणि सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन इज गिवन याचा युनिट मध्ये आहे. त्यामुळे हे सेंटीमीटर मीटर मध्ये आपण मुद्दाम कन्वर्ट करून घेतलेला आहे. Here we want to find the work done. Once again the same formula, dW equal to T into dA. वर्क डन, पोटेन्शियल एनर्जी, सरफेस एनर्जी यापैकी कुठल्याही वर्डनं त्याला व्यक्त केलं जाईल. So formula will be the same. Second formula we are following here. Calculation मध्ये आपल्याला माहिती आहे soap bubble has 2 free surfaces, isn't it? त्यामुळे त्याचा इनिशियल सरफेस एरिया, अजून तो सोप बबल फॉर्मच व्हायचा आहे, त्यावेळेचा सरफेस एरिया, त्यावेळची रेडियसच 0 आहे. म्हणून इथं आपण असं लिहूया, इनिशियल सरफेस एरिया ऑफ सोप बबल A1 equal to 0 मीटर स्क्वेअर आणि फायनल सरफेस एरिया ऑफ सोप बबल म्हणजे 2 सेंटीमीटर रेडियस असणाऱ्या सोप बबलचा सरफेस एरिया, तो घेताना 4 पाय आर स्क्वेअर घेणार, पण 2 वेळा घ्यावा लागेल तो सरफेस एरिया. A2 equal to 4 पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 8 पाय आर स्क्वेअर. आता तुम्ही फायनल आणि इनिशियल वरून चेंज इन सरफेस एरिया, इन्क्रीज इन सरफेस एरिया म्हणजे डीए ची व्हॅल्यू काढू शकता. सो डीए इक्वल टू A2 मायनस A1 इक्वल टू 8 पाय आर स्क्वेअर. तुम्ही फोर्थ न्यूमरिकल या मेथडनं सोडवलं तरी चालतं. तिथं आपण डायरेक्ट घेतला होता 4 पाय आर स्क्वेअर. इथं मात्र इनिशियल सरफेस एरिया सोप बबलचा, कारण सोप बबल इनिशियली फॉर्मच झाला नव्हता, त्यामुळे तिथं त्याची रेडियस 0 होती आणि त्यामुळे त्याचा सरफेस एरिया इथं आपल्याला 0 मिळाला. आणि फायनल सरफेस एरियाची रेडियस 2 सेंटीमीटर होती, तो आपण कॅल्क्युलेट केला. सो दिस इज इन्क्रीज इन सरफेस एरिया ऑफ सोप बबल म्हणजे चेंज इन सरफेस एरिया मिळाला. आता चेंज इन सरफेस एरिया मिळाला, सरफेस टेन्शन आपल्याला दिलंय, वी कॅन कॅल्क्युलेट वर्क डन इन दिस प्रोसेस. So work done to form soap bubble of radius r, dW equal to T into dA. Simply you substitute the value of T and dA as per we have calculated. See here 0.078 as it is, pi ची व्हॅल्यू लिहिलेली आहे आणि रेडियसचा मात्र इथं स्क्वेअर करावं लागेल. सो 8 आणि 0.07 चं मल्टिप्लिकेशन 0.56, पुन्हा इथं या ब्रॅकेटचा स्क्वेअर केल्यानंतर इथं 4 ही टर्म मिळेल, त्याचा आणि ही पायची व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन 12.568 आणि या 10⁻² चा स्क्वेअर 10⁻⁴. ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन युजिंग लॉग न करावं लागेल and that comes to be 7.0381 into 10⁻⁴ joule. So this is the calculation, this is the work done. But you should write the answer in complete sentence by using this statement. So work done to form soap bubble dW equal to this value you have to write. So numerical number 4, 3, 4, 5 same formula apply करत आहात वर्क डन चा. आता 6th नंबरचं न्यूमरिकल आपण रेफर करू. कॅल्क्युलेट द वर्क डन म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सेकंड फॉर्म्युला यूज करावा लागतोय. इन इन्क्रीजिंग द रेडियस ऑफ सोप बबल फ्रॉम 1 सेंटीमीटर टू 2 सेंटीमीटर आणि सरफेस टेन्शन सोप सोल्युशनचं तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, पण ते सीजीएस युनिट मध्ये आहे. आणि सोप बबलच्या 2 रेडियस असतात मुलांनो. इनिशियल रेडियस आहे 1 सेंटीमीटर आणि ती तुम्हाला इन्क्रीज करून 2 सेंटीमीटरचा सोप बबल तयार करायचा. म्हणजे पुन्हा एकदा फिफ्थ न्यूमरिकलला ज्या स्टेप्स फॉलो केल्या त्या स्टेप इथं आपल्याला फॉलो कराव्या लागतील. फिफ्थ न्यूमरिकल मध्ये इनिशियल सरफेस एरिया 0 होतं, कारण इनिशियल रेडियसच नव्हती, सो बबल फॉर्मच झाला नव्हता. इथं तुम्हाला वर्क डन इन इन्क्रीजिंग द रेडियस ऑफ सोप बबल म्हणजे सोप बबलची रेडियस आता आहे, इनिशियल 1 सेंटीमीटरचा सोप बबल फॉर्म झालाय, त्याची रेडियस तुम्हाला 2 सेंटीमीटर करायची आहे.
मग त्यासाठी तुझा सरफेस एरिया इन्क्रीज होईल ना, तर तुम्हाला डीए फाइंड आउट करायचा आहे. सो तो फाइंडिंग डीए, फर्स्ट ऑफ ऑल वी विल राईट गिव्हन फिजिकल क्वांटिटीज. दोन रेडियस आहेत पाच सोप बबलच्या. सो R1 इज 1 सेंटीमीटर, R2 इज 2 सेंटीमीटर आणि सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन 39 पर सेंटीमीटर. मुलांनो, इथं सगळ्या म्हणजे रेडियस पण आणि सरफेस टेन्शन पण एकाच सिस्टीम ऑफ युनिट मध्ये आहेत. कोणत्या? सीजीएस. त्यामुळे त्यांच्या कन्व्हर्शनची गरज नाही. ऍज इट इज आपण सबस्टिट्यूट करू आणि शेवटी वर्क डनचं युनिट लिहिताना मात्र सीजीएस युनिटच लिहायला पाहिजे. लक्षात आलं का? सो वी वॉन्ट टू फाइंड वर्क डन, which is nothing but potential energy, which is nothing but surface energy. And to calculate this work done, formula is T into D. आता कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे सोप बबलला दोन फ्री सरफेसेस असतात. त्यामुळं त्याचा सरफेस एरिया कॅल्क्युलेट करताना इनिशियल असेल किंवा फायनल असेल 2 टाइम्स सरफेस एरिया घ्यायला पाहिजे. सो इनिशियल सरफेस एरिया ऑफ सोप बबल A1 इक्वल टू, सी हिअर, 4 पाय R1 स्क्वेअर आणि 2 टाइम्स हा घेतला जो फिफ्थ न्यूमरिकल मध्ये 0 होता कारण R1 0 होता. हिअर यू आर गेटिंग 8 पाय इंटू 1 स्क्वेअर. का आहे? रेडियसच 1 सेंटीमीटर आहे. सो 8 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. फायनल सरफेस एरिया कॅल्क्युलेट करू. A2 इक्वल टू 2 टाइम्स 4 पाय R2 स्क्वेअर. इथं R2 2 सेंटीमीटर आहे, त्याचा स्क्वेअर करावा लागेल. सो यू विल गेट 8 पाय इंटू 2 स्क्वेअर, 4 होणार म्हणजे 32 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. फ्रॉम दॅट यू कॅन कॅल्क्युलेट टोटल इन्क्रीज इन surface area of soap bubble, dA equal to A2 minus A1, final minus initial. मग 32 pi minus 8 pi म्हणजे 24 pi मिळेल. So we got the value of increase in surface area म्हणजे dA. मग वर्क डनच्या फॉर्म्युल्यामध्ये dA माहित झालं की T ची व्हॅल्यू प्रोव्हाइडेड आहे. So work done in increasing radius of soap bubble from R1 to R2, dW equal to T into dA. dA is 24 pi. आता इथून पुढचं आपलं काम काय? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आणि प्रॉपर कॅल्क्युलेशन करायचं. सो सरफेस टेन्शन इज 30, 24 एज इट इज आणि पायची व्हॅल्यू एज इट इज. 30 मल्टिप्लाइड बाय 24 पहिल्यांदा आपण ओरली करू शकता, 720 होतं. मल्टिप्लाइड बाय 3.142. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉग न केला तर मिस्टेक्स होणार नाहीत. आणि द कॅल्क्युलेशन विल बी 2262.24 आणि युनिट चेक करा. युनिट आपण वर्क डनचं अर्ग लिहिलेलं आहे, सीजीएस युनिट लिहिलंय. का लिहिलं सीजीएस युनिट? कारण गिव्हन क्वांटिटीज ह्या सीजीएस युनिट मध्ये आपण रेफर केलेल्या आहेत. नाव फायनल स्टेप इज you should write that answer in complete sentence with proper unit also. So answer should be in complete sentence like this: work done in increasing radius of soap bubble from R1 to R2. So this one is the value. मग पुढे तुम्ही ते वर्क डन 10⁻³ मध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल तर फक्त डेसिमल पॉइंट शिफ्ट होणार आहे. 2.262 into 10⁻³ हे वर्क डन. So in this way and in this session we solve total 6 numericals. त्यापैकी पहिली 2 numericals आपण फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचे फॉर्म्युले यूज करून सोडवली आणि त्यानंतरची 4 न्यूमेरिकल्स, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, वर्क डनचा फॉर्म्युल्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कसं वर्क डन फाइंड आउट करायचं आहे, लिक्विड ड्रॉप फॉर्म करताना, सोप बबल फॉर्म करताना किंवा सोपची फिल्मचा सरफेस एरिया इन्क्रीज करताना किंवा सोप बबलची रेडियस R1 होती ती इन्क्रीज करताना R2 पर्यंत वाढवताना करावं लागणारं वर्क डन, या वेगवेगळ्या पद्धतीची वर्क डन कसे कॅल्क्युलेट करायची त्याचा आपण या सेशन मध्ये प्रॅक्टिस केलेलं आहे. ओके, लेट अस स्टॉप.